इतिहास रचला। भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेला हरवून पहिल्यांदाच महिला वनडे विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय। या विजयासह कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांचं स्वप्न साकार झालंय। या सामन्यामध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचं आव्हान ठेवलं होतं। या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वुल्वार्टनं शतकी खेळी केली, पण एका बाजूने अपेक्षित साथ न लाभल्यानं तिचे हे प्रयत्न अपुरे ठरले आणि भारतानं एका ऐतिहासिक विजयाला इतिहास रचला। भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेला हरवून पहिल्यांदाच महिला वनडे विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय। या विजयासह कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांचं स्वप्न साकार झालंय। या सामन्यामध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचं आव्हान ठेवलं होतं। या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वुल्वार्टनं शतकी खेळी केली, पण एका बाजूने अपेक्षित साथ न लाभल्यानं तिचे हे प्रयत्न अपुरे ठरले आणि भारतानं एका ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली। तर काल महिला क्रिकेट संघानं मोठा इतिहास रचलेला आहे। याआधी 2 वेळा भारतीय क्रिकेट संघ हा फायनलमध्ये पोहोचला होता, मात्र प्रत्येक वेळी भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं। मात्र काल भारताच्या या मुलींनी करून दाखवली, त्यांची सगळ्यात बेस्ट कामगिरी केली आणि तिसऱ्यांदा ते फायनलमध्ये पोहोचले होते। मात्र यावेळी आपण हा वर्ल्ड कप जिंकलेलो आहोत आणि पहिल्यांदाच भारतीय संघानं वर्ल्ड कप उंचावलेला आहे। सगळ्यांच्याच अष्टपैलू कामगिरीमुळे भारताचं हे स्वप्न साकार झालेलं आहे, त्यामुळे देशभरातून मोठा जल्लोष केला गेला। काल या विजयानंतर सर्वत्र या मुलींचं कौतुक होत आहे। तर विश्वविजेत्या महिला संघाला बीसीसीआय कडून भरघोस असं बक्षीस मिळालंय। विश्वविजेत्या संघाला 51 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय। आयसीसीचे 40 कोटी आणि बीसीसीआयचे 51 कोटी अशा बक्षिसांची घोषणा करण्यात आलेली आहे। त्यामुळे या महिलांसाठी भरघोस असं बक्षीस बीसीसीआय आणि आयसीसीनं जाहीर केलेलं आहे। तर महिला संघाला बीसीसीआय कडनं हे भरघोस बक्षीस जाहीर झालेलं आहे। विश्वविजेता संघ आहे आणि त्यामुळे 51 कोटी रुपयांचं हे बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे। आयसीसीनं देखील 40 कोटी रुपये इनाम जाहीर केलेलं आहे। त्यामुळे आता या महिला क्रिकेट संघावर बक्षिसांचा वर्षाव होतोय। बीसीसीआई बहुत खुश है। बीसीसीआई का जो मेहनत था आज 3-4 साल जब से जैसा जी ने महिला क्रिकेट को ज्यादा एनकरेजमेंट के लिए जो वो व्यवस्था किया था, WPL शुरू किया था और साथ में वुमेन्स का जो इंटरनेशनल मैचेस का जो प्लेयर को जो रिम्यूनरेशन मिलता है वो मेंस का साथ समान कर दिया, पे पैरिटी लेके आए, ये बहुत बड़ा था। और 1 महीना पहले आईसीसी का चेयर होते हुए जैसा जी ने जो वुमेन्स का जो प्राइज मनी है 2023 से 300% ज्यादा कर दिया। पहले था अराउंड 2.88 मिलियन, अभी इस बार ये वर्ल्ड कप के लिए आईसीसी ने जैसा का नेतृत्व में इसको लगभग 14 मिलियन पे ले गया है। ये सारे चीज वुमेन्स क्रिकेट को बहुत बढ़ावा दिया है और हम लोग बीसीसीआई की तरफ से भी ये जीत के लिए हमारा जो टीम है उनका साथ जो कोचेस है और जो सिलेक्टर्स है, सारे प्लेयर्स, कोचेस और सिलेक्टर्स के लिए जिसका मेहनत से आज ये ट्रॉफी भारत को मिला है, इसके लिए बीसीसीआई बहुत छोटा एक अमाउंट देने के लिए जा रहा हूं। हम लोग उनके लिए 51 करोड़ का एक रिवॉर्ड अनाउंस करता हूं। तर महिला विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांच्या पाया पडली आहेत।
नॅडिन डी क्लार्कचा झेल घेऊन भारतानं विश्वचषकावर नाव कोरलं. हरमनप्रीत कौरनं संघातील खेळाडूंसोबत आनंद साजरा केला. त्यानंतर तिने दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केलं आणि यानंतर अमोल मुजुमदार समोर येताच हरमनप्रीत कौर त्यांच्या पाया पडल्या. मग मुजुमदार यांनी तिला मिठी मारली आणि कर्णधार आणि प्रशिक्षक दोघेही भावूक झाले. तर कालच्या सामन्यामधल्या विजयानंतरचा हा अत्यंत भावूक क्षण पाहायला मिळाला. तर तिसऱ्या प्रयत्नामध्ये भारतीय महिलांनी विश्वचषकाला गवसणी घातली आहे. 2005 आणि 2017ला भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. दोन्ही वेळा मिताली राज भारताची कर्णधार होती. काल विश्वचषक पटकावताच मितालीच्याही हाती या महिलांनी विश्वचषक दिला आणि तिनंही तो उंचावला आणि हा आनंद साजरा केलाय. तर 2 वेळा भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं आणि दोन्ही वेळेला मिताली राज कर्णधार होती. त्यावेळी भारतीय क्रिकेट संघाचं ते स्वप्न अधुरं राहिलेलं होतं. मात्र हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं अखेर ते स्वप्न साकार केले आणि त्यामुळे मिताली राज हिच्या हाती तो विश्वचषक देण्यात आला आणि तिनं तो उंचावला आणि तिनं भारतीय संघासोबत काल हा आनंद साजरा केलाय. I'm just very happy and just emotional that Indian team, like India has finally won the World Cup, and that's something for years we've all former cricketers have been waiting for, and finally we get to see that. दरम्यान टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर जेमिमा रॉड्रिग्स हिनं काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात. Yeah, I think that knock was really special. Not just because I got 100, but I think because we defeated Australia, which always we've come in close situations, crunch moments, and we've given it away. But this Indian team changed that. So I think I love that for that reason, that we defeated them, and today we are world champions. तर जेमिमा रॉड्रिग्सनं ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऐतिहासिक अशी कामगिरी बजावली होती आणि त्यामुळेच भारतीय संघ हा फायनलमध्ये पोहोचू शकलेला होता. तर तिनं देखील काल या विजयानंतर तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यानंतर आपण घेणार आहोत महत्त्वाच्या